बुलढाण्याच्या पाडळी परिसरात ढगफुटी पाऊस, 50 मिलीमीटर पाऊस झाल्याचा अंदाज। शेतीला तलावाचे स्वरूप, उभी पिके जमीनदोस्त झाल्याने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे। बुलढाणा तालुक्यातील पाडळी, गिरडा, चौथा, अटकळ, गुम्मी, इस्लामपूर या गावातील शेत शिवारामध्ये सकाळपासूनच अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस पडला आहे। यामध्ये पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे। नदी काठावरील शेतीला अक्षरशः तलावाचे स्वरूप आल्याने अनेक ठिकाणी शेती खरडून गेली। सोबतच शेतातील पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने अक्षरशः शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे। आज पाडळी गिरडा पंचक्रोशीमध्ये ढगफुटी पाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्याचा पूर्ण माल पाण्यात पडलेला आहे आणि काही तोडा झालेला घास शेतकरी आता पाडळी पंचक्रोशीमध्ये गेल्या 1 ते 1.5 तासामध्ये कमीत कमी 40 ते 50 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। आणि पाऊस एवढा झाला आहे, याची दाहकता एवढी आहे की या पूर्ण पंचक्रोशीमध्ये मी पाडळीचं गावाचा जर उल्लेख केला तर गावातल्या गल्ल्या आणि आजूबाजूचे जेवढे पण शेतं आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहे। आणि सध्या आम्ही पैनगंगेच्या तीरावर थांबलेलो आहे। याची दाहकता तुम्हाला कळेल की या ठिकाणी पाऊस किती झालेला आहे। शासनाला आम्ही एकच विनंती करू शकतो की त्यांनी ताबडतोब येऊन आमच्या शेतकऱ्यांचा जो तोंडाशी आलेला घास हा गेलेला आहे आणि त्याच्यावर तात्पर्य कारवाई करून त्यांचे पंचनामे करून त्यांना चांगली मदत देण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो। नाहीतर आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळी येईल अशी ढगफुटीचं दृश्य इथं या झालेलं आहे। याची आपण नोंद घेण्यात यावी आणि ताबडतोब पंचनामे करण्यासाठी आणि सध्याच्या स्थितीत जर तुम्ही ताबडतोब आले तर ती स्थिती पूर्ण तुम्हाला पाहायला भेटेल अशी आम्ही